तर धम्मपदातली आपली जी पुढची गाथा आहे चित्तवग्गातली ती 41वी गाथा आहे आणि चित्तवग्गातली 9वी गाथा आहे. चित्तवग्ग हा धम्मपदातला तिसरा वग्ग आहे, तिसरा वर्ग आहे, सेक्शन आहे आणि तो चित्ताशी संबंधित आहे. चित्ताशी संबंधित आहे म्हणून त्याला चित्तवग्ग म्हटलेलं आहे. तर त्याला सेक्शन ऑन माइंड म्हटलेलं आहे, पण चित्त म्हणजे माइंड म्हणायचं की नाही, चित्त म्हणजे मन. मी थोडंसं मन हे चित्ताचं एक्सटेन्शन म्हणून पाहतो. आता मला पण अशी असं ते वेगळं करता येत नाही, चित्त आणि मन वेगळं कसं. पण एक गोष्ट आहे, चित्त म्हणजे जे चेतवतं पेटवतं. चित्ताग्नी चित्ताग्नी जो प्रज्वलित होतो त्याच्यातून सगळं अस्तित्वच पेटतंय. त्याच्यातून आपलं मन म्हणजे विचार प्रक्रिया पण एक गती घेते, पेटते. म्हणून जशा इमोशन्स तयार होतात, म्हणून चित्त म्हणजे इमोशन्स पण आहे, भावना आहे. चित्त म्हणजे भावना आहे, आणि भावनामध्ये इच्छा आहे. इच्छा तृष्णा, पाहिजे नको, लोभ द्वेष किंवा कामछंद व्यापाद, जे काही आता त्याला वेगवेगळे नावं दिलेली आहेत, परंतु पाहिजे नको. तृष्णा म्हणजे हा दोन बाजूंनी चाललेला फोर्स आहे. तृष्णेचा फोर्स जो आहे तो हे पाहिजे आणि हे नको याच्यामध्ये चाललेली एक प्रकारे चढाओढ पण आहे, संघर्ष पण आहे, वाद आहे तो. हे पाहिजे आणि हे नको. एका म्हणजे चित्तातल्या एका अंगाला किंवा चित्तातल्या एका विचाराला हे पाहिजे आणि दुसरा विचार म्हणतो ना हे नाही, हे पाहिजे, हे नको. मग हे इकडे येतं, हे पाहिजे, नाही नाही हे नाही, हे पाहिजे, मग हे नको, हे पाहिजे. असं असं ते चाललेलं आहे. मी एक फोटो टाकलेला होता बघा, परवाच्या याच्यामध्ये. अं, त्याच्यावर फक्त अशोक घोडकेंनी मला विचारलं की हे काय टाकलं तुम्ही. नाही, अशोक घोडकेंनी नाही विचारलं, अशोक अशोक मस्कीने नाही विचारलं मला. अं, अं, भूषण भूषण सोनवणेंनी विचारलं की तुम्ही ते काय टाकलं ते. एक झाड दाखवलंय आणि झाडामधले असे ते झाडातून, वडाच्या झाडातून ज्या फांद्या अशा वर आल्यात, त्या फांद्या एकात एक घुसल्यात अशा. ही फांदी याच्यात घुसली. इकडून एक फांदी आहे आणि इकडून एक फांदी आहे आणि इकडून एक फांदी आहे. या दोन फांद्याच्या मध्ये ही फांदी आहे, ही फांदी आहे. तर ही फांदी आणि ही फांदी ही अं, एवढ्या एकजीव झाल्यात, एवढ्या एकजीव झाल्यात का त्या तिन्ही एकच वाटतात. आणि तरी त्या पुढे सेपरेट वाढलेल्या आहेत. यात ही फांदी आणि ही फांदी, ही मूळ फांदी, आतली फांदी, बाहेरची फांदी, तिन्ही फांद्या स्वतंत्रपणे वाढतात आणि जिथं त्यांचं हे झालेलं आहे म्हणजे एकत्र आलेलं आहे, तिथं ते एकजीव झालंय तिन्ही. म्हणजे आता त्यांना वेगळं करणं कठीण आहे. कारण एका वडाच्या याच्यातून बघा ते हे पारंब्या निघतात ना, मुळं निघतात. बरोबर. तर ते एका फांदीतून निघणारी मुळं, ह्या फांदीतून निघणारी मुळं ह्या फांदीमध्ये इतके त्याच्यामध्ये एकजीव झालेले आहेत का हे एकच झालंय. पुन्हा इकडच्या फांदीतून निघणारी मुळं ह्या फांदीमध्ये अशी गेलेली आहेत किंवा एकमेकांमध्ये गेलेली आहेत. तर ते तिन्हीचे एक झालंय ते. तिन्हीचं एकच झालंय आणि तरी ते फांद्या वेगवेगळ्या वाढत आहेत. म्हणून तो फोटो बी त्याच्यामध्ये टाकलेला आहे. तर संस्कारांचं पण असंच असतंय ते. आपल्या इच्छा आकांक्षांचं पण असंच असते की ते एकमेकांमध्ये इतकी गुंतागुंत आहे की ते नेमकं आपल्याला काय पाहिजे, कशाची आवश्यकता आहे, काय काय गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण असा अ, दुःखमुक्तीचा विमुक्तीचा विचार करतो तेव्हा कशात काय गुंतलंय काहीच कळत नाही. गुंतागुंत कळत नाही. जीवन जीवन म्हणजे जीवनातलं हे चित्ताचं कार्य, मनातले विचार, इंद्रियांचे विषय, इंद्रिय आणि इंद्रियांचे विषय आणि हे सगळं अस्तित्व.
यातली गुंतागुंत लक्षात येत नाही. म्हणून ते दुःखाचं जे कारण तृष्णा म्हटलेलं आहे, तर ही तृष्णा म्हणजे एका ठिकाणी त्याला जंगल पण म्हटलेलं आहे. तृष्णा हे इच्छा आकांक्षांचं जंगल आहे. आणि इच्छा आकांक्षा म्हणजे पाहिजे आणि नकोचा तो फोर्स आहे. जसं पॉझिटिव्ह निगेटिव्ह फोर्स असतात ना, तसं ते एकमेकांकडे आकर्षित होतात. त्याच्यातून मॅग्नेटिझम क्रिएट होतं. चुंबकीय तत्व असं तयार होतं की ते जे त्याला जे पाहिजे ते आकर्षित करतं. म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्हला आकर्षित करतं, निगेटिव्ह पॉझिटिव्ह त्यांच्यामध्ये आकर्षण आहे. त्यातलं शास्त्र मला माहिती नाही. पण ते चुंबकीय, आपण लोहचुंबक पाहिलं असेल, लोहचुंबक जे असतं त्याचे दोन पोल जे असतात ते असे हम्म, हे केले, धातूकडे हे केले लोखंडाकडे, तर ते त्याला ते लोखंडाला ते ओढून घेतात. किंवा ते दोन टोक, ते दोन लोहचुंबकाचे दोन टोक असे जर मातीतून आपण नेले, भुसभुशीत मातीतून आपण जर ते असे केलं, तर त्याच्यातले काही जे कण आहेत, ज्याच्यामध्ये लोह असतं, तर त्याच्यातले काही कण याला चिकटतात, काही याला चिकटतात. असं एक लहानपणी ते आपण खेळायचो असं. फार मोठेपणी त्याच्यात काय हे नाही केलं, म्हणजे फार संशोधन केलं नाही, पण असं आहे. तसं आपलं हे पाहिजे नकोचं जो तृष्णांचा जो फोर्स आहे, ते दुःखाचं कारण आहे. दुःख समुदय आहे. दुःख समुदय जो आहे तो ह्या चित्तामध्ये आहे. कारण ह्याच्यामध्ये पाहिजे नकोचा फोर्स आहे. तर असं हे काम चाललेलं आहे, हे गुंतागुंत आहे. धम्मपदातली पुढची गाथा आपण जी पाहणार आहोत ना, ती गाथा थोडीशी काय म्हणणार, तर कुठला तरी प्रसंग असेल आणि कुठल्या तरी भिक्षूला ते सांगितलं असेल, आणि ती गाथा याच्यामध्ये त्यांनी चित्तवग्गात का टाकली हे लक्षात येत नाही. का टाकली हे लक्षात येत नाही. कारण तो इथं त्याच्यामध्ये चेतना, वियाण असा एक चेतनेला जो दुसरा शब्द आहे चित्ताला, तो वियाण आहे, विज्ञान. आपण विज्ञान म्हणतो ना. सहा विज्ञान जे आहेत, श्रोतृविज्ञान, चक्षुविज्ञान, श्रोतृविज्ञान, घ्राण विज्ञान, जिव्हा विज्ञान आणि काया विज्ञान, आणि सहावं मनोविज्ञान. तर प्रत्येक इंद्रियाला चित्त जोडलेलं आहे. कारण ते चित्त ते ते काम करतं, ते त्या इंद्रियांचा ते जणू काही वापर करतं. म्हणून त्याच्यामागे चित्त जोडलेलं आहे. त्याच्यानुसार विचार प्रक्रिया प्रवृत्त होते. तर तो विज्ञानाचा विषय शब्द त्याच्यामध्ये असल्यामुळे तो चित्त त्यांना वाटलं, ज्यांनी संकलित केले धम्मपदातलं हे चित्तवग्गू, त्याच्यामध्ये त्यांनी त्यामुळं ही गाथा त्यांनी याच्यात टाकली, ह्या वग्गामध्ये. असो, आपण त्याचा फार फार विचार करू शकत नाही त्याच्यावर, कारण ती परिस्थिती सापेक्ष गाथा आहे. एक जो माझ्याकडे जो धम्मपदातलं हे पुस्तक आहे, त्याच्यामध्ये त्यांनी हे सांगितलेलं आहे. आणि ते असं आहे की अ, एक पुती पुती गात्र तिस्स्य नावाचा स्थवीर म्हणजे भिक्षू, याला उद्देशून ही गाथा सांगितलेली आहे. ती बुद्धांनी सांगितलेली असणार. आणि तो कदाचित त्याचे अंतिम क्षण असतील, त्याचा मृत्यू जवळ आलेला असेल. आणि त्यामुळं तो असं म्हटलेला आहे की अचिरंवतयं कायो पठविं अधिशेषति शुद्धो अपेत विज्ञानो निरर्थं इव कलिंगरं. तर त्याचा अर्थ असं म्हटलेला आहे की मराठीमध्ये, अरे रे, हे तुच्छ शरीर लवकरच चेतनाहीन होऊन निरुपयोगी लाकडाप्रमाणे जमिनीवर पडून राहील. आता ही गाथा याच्यामध्ये का आली चित्तवग्गात?
आता आलीच आहे तर आपण त्याचा विचार करणं गरजेचं आहे. का आली वगैरे आपण असा आता प्रश्न निर्माण करू शकत नाही. तर त्याचा अर्थ आपण पाहूया. म्हणजे शब्दार्थ, एक एक शब्दाचा अर्थ पाहूया. तर अचिरंग म्हणजे लवकरच. अचिरंग, चिरंग म्हणतो ना आपण, चिरंतन. चिरंतन म्हणजे शाश्वत. अचिरंग म्हणजे शाश्वत नाही, म्हणजे लवकरच, लगेचच, लवकरच. अचिरंग, वत. वतचा अर्थ निश्चित असं म्हटलेला आहे, निश्चित केलेला आहे. म्हणजे ही काया निश्चितच आणि लवकरच. परत काया कशी आहे, ती तुच्छ म्हटलेलं आहे. क्षुद्धो, पुढे शब्द आलेला आहे. क्षुद्धो म्हणजे तुच्छ काया म्हटलेला, तर त्यांनी कायला तुच्छ, क्षुद्ध हो. आता बघा, हा क्षुद्ध शब्द जो आहे ना, तो शूद्रासारखा आहे. कारण शूद्राला पण तुच्छ मानतात, है ना. चौथा वर्ण जो आहे, तो तुच्छ लोकांचा, तुच्छांसाठी तो यांनी क्रिएट केलेला आहे वर्णव्यवस्थेमध्ये. तो क्षुद्धो म्हणजे तुच्छ. आता या कायेला पण ते तुच्छ मानतात, असा तो शब्द आहे. आता हा दोन वेगळे संदर्भ आहेत. शूद्र या, शूद्र शब्द बाजूला ठेवा, आपल्याला तो तो वेगळ्या चिंतनाचा विषय आहे, वेगळा विषय आहे. इथं कायेला हा क्षुद्धो म्हणतो, म्हणजे तुच्छ, ही तुच्छ काया, शूद्र काया लवकरच. हा, अधिसेसती म्हणजे पडून राहणार आहे, पडणार आहे, पडी रहेगी, पडणार आहे. शुद्धो अपेत वियाणू. अपेत वियाणू म्हणजे वियाण रहित, म्हणजे चेतना रहित. म्हणजे त्यातलं चैतन्य संपेल, म्हणजे मृतावस्थात, मृतावस्थेत जाईल ती. ही काया लवकरच मृतावस्थेत जाईल. आणि निर निरथंग व कलिंगरंग. कलिंगरंग म्हणजे आ, आता त्यांनी सडी लकडी की तरा म्हटलेला आहे. सडी लकडी की तरा, किंवा मराठीमध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे, निरुपयोगी लाकडाप्रमाणे. निरुपयोगी लाकूड किंवा सडी हुई लकडी हिंदीमध्ये केलेलं आहे ह्या पुस्तकामध्ये. तर कलिंगरंग, कलिंगरंग निरथंग, निरथंग म्हणजे निरर्थक, निरर्थक लाकडाप्रमाणे. म्हणजे निरुपयोगी लाकडाप्रमाणे, ओंडक्याप्रमाणे, लाकडाप्रमाणे ही काया लवकरच चेतना विहीन होऊन, चेतना विहीन होऊन ही क्षुद्र काया जमिनीवर पडणार आहे, असा या गाथेचा अर्थ आहे. आता त्या पुतिगात्रतिस्य स्थविराचा भिक्षूचा कदाचित म्हणजे अंत जवळ आलेला असेल, मृत्यू जवळ आलेला असेल, आणि म्हणून हे तो बोललेला आहे. किंवा बुद्धांनी त्याला त्याची जाणीव करून दिलेली आहे, की आता हा मृत्यू जवळ आलेला आहे, आता तरी तृष्णा सोड, आता तरी मुक्त हो, याचं कदाचित त्याला भान आणून दिलेलं आहे, त्याला जागृत केलेलं आहे. असाही या गाथेचा अर्थ निघतो. याच्यापेक्षा अधिक याच्यात विचार करण्यासारखं काही म्हणजे मला तरी दिसत नाही. म्हणजे मृत्यू जेव्हा जवळ येतो, तेव्हा देखील सतीचा आपल्याला, जर आधी प्रॅक्टिस केलेली असेल, तर सती आपल्याला मृत्यूच्या वेळी, जेव्हा अशी काही अवस्था समजा आलीच, तर अशा वेळी सती आपल्याला त्या मरण यातनातून सावरू शकते.
मुक्त करू शकते. कारण दुःखमुक्ती हाच विषय आहे. मग ते मरण यातना असोत, नाही तर आजारपणातल्या यातना असोत, नाहीतर वार्धक्यातल्या म्हातारपणातल्या यातना असोत, नाहीतर अपघात असो, नाहीतर एखादा आजार असो, नाहीतर काही अप्रिय घटना घडोत, किंवा विरह असो, अप्रियांचा संयोग असो, प्रियांचा वियोग असो, काही असो, जिथं यातना होतात तिथं सती लगेच आपल्याला त्याच्यातून मोकळं करते. म्हणून सती जागृती हाच दुःखमुक्तीचा मुख्य आधार आहे. तेच शरण आहे. जागृती हेच शरण आहे. आणि जागृती म्हणजे बोध आहे, ज्याला पालीमध्ये बोधी म्हटलेलं आहे. आणि बोधीप्राप्ती ज्याला होते त्याला बुद्ध म्हटलेलं आहे. त्यामुळे बुद्धं शरणं गच्छामि म्हणजे हे जागृतीला शरण आहे, सतीला शरण आहे. आणि ते इथंच आहे, जागेवर आहे आणि आपल्यातच आहे. तर हे हा आधार, हा जागृतीचा आधार, हे बोधी शरण किंवा बुद्ध शरण, हे आपलं जास्तीत जास्त पक्क झालं पाहिजे. पक्क झालं पाहिजे. जेवढं ते पक्क होईल, जेवढा हा आधार, फाउंडेशन. आता सती फाउंडेशनचा एक सती पठ्ठांचा एक अर्थ फाउंडेशन ऑफ माइंडफुलनेस असा पण केला जातो. फाउंडेशन तो चांगला आहे, एक अर्थ चांगला पण आहे. परंतु फाउंडेशन म्हणण्यापेक्षा तयारी, साधना, प्रॅक्टिस. कारण फाउंडेशन ही फिक्स गोष्ट असते आणि ती स्थितीशीलता आहे. पण इथं अस्तित्व, जीवन स्थितीशील नाही. एखाद्या जड वस्तूप्रमाणे नाही ते. ते गतिशील आहे. आपली काया गतिशील आहे. कारण चालते बोलते, चालता बोलता असं म्हणतो ना आपण, माणूस चालता बोलता गेला हो. म्हणजे चालता बोलता तो गेला, म्हणजे तो स्थिर नव्हता, पडून नव्हता का. आणि पडूनही असला तरी माणूस स्थिर नसतो, त्याची तडफड चाललेली असते, माशाप्रमाणे, पाण्यातून बाहेर काढलेला मासा. तर सतीचा सतीची जेव्हा चांगली तयारी आपली होते, चांगली साधना आपली चालते, आणि आपण आपल्या श्वास, काया, वेदना, चित्त, मनोधम्म, विचार प्रक्रिया याच्याशी आपण जितके जास्तीत जास्त अखंडपणे कनेक्टेड असतो. जागृतीचा अखंड म्हणजे अखंड जागृती, जागृती मधून मधून येणं जाणं, येणं जाणं हे तर चालूच असतं. आपण प्रॅक्टिस करतो तर कधी जागृत असतो, कधी नसतो, बऱ्याच वेळा नसतोच. एखादा थोडा वेळ आपण प्रॅक्टिस केली तर 1, 2, 3 मिनिट जागृत होतो, किंवा 5 मिनिट आपण थोडंसं त्या विषयामध्ये राहतो, आणि तास, 2 तास, 3 तास, अर्धा अर्धा दिवस त्याची आठवण येत नाही परत, असं पण होतं. तर आपली जनरल प्रॅक्टिस अशी चाललेली असते, कारण ती आपण अजून ते अं, असं म्हणू की सिरियसली घेतलेलं नाही, ते गंभीरपणे घेतलेलं नाही, मनावर घेतलं नाही आपण ते. आपणाला किंवा त्याचं महत्त्व लक्षात आलं नसेल आपल्याला, हे सगळं का करायचं, सती साधना का करायची, जागृतीची प्रॅक्टिस का करायची, हे लक्षात न आल्यामुळं आपलं मन त्याच्यात रमत नाही. कारण मन तेव्हाच रमतं जेव्हा त्याच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण होतो. त्याला छंद असा शब्द आहे, किंवा दुसरा शब्द श्रद्धा आहे. श्रद्धा तेव्हाच निर्माण होते जेव्हा इंटरेस्ट निर्माण होतो. आणि इंटरेस्ट तेव्हा निर्माण होतो जेव्हा काही लाभ आपल्याला त्याच्यात दिसतो. मग तो लाभ खोटा लाभ असो, नाही तर खरा लाभ असो. म्हणजे आता जसं देवधर्म करणाऱ्याला वाटतं ना, की बरं मी अमुक अमुक केलं तर मला शांतता मिळेल आणि मला पुण्य मिळेल. तर त्या खोट्या लाभापोटी तो त्याच्यात खरी श्रद्धा निर्माण होते. श्रद्धा खरी खोटी वगैरे असे नसते. श्रद्धा म्हणजे चित्ताचा तो मनाचा तो फोर्स आहे, की अमुक एक गोष्ट मला ती करायची. हा, तर ती श्रद्धा खरी खोटी असं नाही, परंतु त्याच्या पाठीमागचा जो इच्छांचा फोर्स आहे,
तृष्णेचा फोर्स आहे तो जागृत असू शकतो किंवा अजागृत असू शकतो. तर अजागृतपणे अज्ञानामध्ये अविद्या म्हटलं त्याला ना. अविद्येतल्या जरी इच्छा असल्या तरी श्रद्धा खरी असते. तर त्या अविद्येतली श्रद्धेला अंधश्रद्धा म्हणतात. पण मला वाटतं श्रद्धा कधी अंध नसते, ते अज्ञान आहे. श्रद्धेतलं अज्ञान आहे. अज्ञान कारण मन चित्त जर भानावर नाही, जागृत नाही, तर त्याला हे कळत नाही ना ते कशावर श्रद्धा ठेवतंय. ते सतीमध्ये नाही, ते भानावर नाही, त्याला कळतच नाही. त्याचं ते कार्य करतो. जसं आता हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखं आपण म्हणतो ना, कृत्रिम बुद्धिमत्ता, त्याला बुद्धिमत्ता आहे पण कृत्रिम आहे. त्याच्यामुळे ते उचलेगिरी करणार आणि ते ठेवणार. तसं आपले संस्कार, आपली श्रद्धा सुद्धा फक्त ते चित्ताचा तो एक गुणधर्म आहे, फोर्स आहे. कारण त्याला पाहिजे असतं, काहीतरी पाहिजे असतं आणि पाहिजेमुळंच त्याची श्रद्धा बसते. नकोवर श्रद्धा नसते, पाहिजेवर श्रद्धा बसते. पाहिजेचा छंद असतो म्हणून पाहिजे त्याच्याकडे तो आकर्षित होतो. ते चित्त आपोआप नॅचरली आकर्षित होतं. आणि ते जर चुकीच्या दिशेनं ते आकर्षित होत असेल, चुकीच्या विषयावर जर आकर्षित होत असेल, तर त्याचा अर्थ एवढाच आहे का ते चित्त भानावर नाही, ते सतीमध्ये नाही, म्हणजे चित्तानुसती नाही. तिथपर्यंत ती सती पोहोचलेली नाही. म्हणून ते चित्ताचं काम आकर्षित होणं आहे. लोभाच्या मागे आकर्षित होणं आहे. पण चित्ताला स्वतःचं डोकं नसतं, स्वतःचं भान नसतं. पण जेव्हा ते भानावर येतं तेव्हा तिथे मग हे योग्य आहे की अयोग्य आहे याचं सम्यक भान येतं. मग सम्यक इच्छा निर्माण होऊ शकते. संकल्प आपण म्हणतो त्याला, दुसरा शब्द. तर ती आधी दृष्टी म्हणजे समज येणं गरजेचं आहे. ती समज येण्यासाठी सती महत्वाची आहे, जागृती महत्वाची आहे. तर अशा प्रकारे ते हे काम चालतं. तर शेवटी कसं आहे की सती जागृती हाच पुन्हा सेंट्रल पॉइंट येतो आणि ते एकच गोष्ट करायची. खरं म्हणजे एकच गोष्ट करायची. बाकीच्या गोष्टी, बाकीचे परिणाम हे साधणार आहेत. परिणामाची चिंता करायची गरज नसते. काम काम योग्य दिशेनं करायचं, जागृतपणे करायचं, परिणाम आपोआप होतात. असं पाहिजे न तसं पाहिजे, परिणामाची चिंतेमध्ये तृष्णेच्या विषयांमध्ये गुंतून पडल्यामुळं इकडं जे मुख्य काम आहे त्याच्यापासून दुर्लक्ष होतं. तिथून मन ते नुसत्याच विषयांमध्ये गुरफटून जातं. म्हणून इंद्रियांच्या विषयांमध्ये चित्तमन जास्त गुरफटतं. पण त्याला जर आतून जागृतीचा प्रकाश असेल, आतून ती जागृतीचा जर प्रकाश आतून पडलेला असेल, तर मग इंद्रिय चित्ताप्रमाणे, अजागृत चित्ताप्रमाणे पळापळ करू शकत नाहीत, संयम सोडू शकत नाहीत. आणि त्याचा परिणाम आपोआपच आपली पळापळ, धावपळ कमी होते. ज्याच्यामुळे यातना होतात, चित्त मन डिस्टर्ब होतं, ते आपोआपच कमी होतं सतीमुळे. कारण चित्त भानावर येतं, विचार प्रक्रिया भानावर येतात, इंद्रिय भानावर येतात, कर्म भानावर येतं, बोलणं भानावर येतं, शारीरिक कर्म भानावर येतं. मग इथून पुढे शिलाचरणाची सुरुवात होते खऱ्या अर्थाने. आपण आधी जे शिलाचरण म्हणतो ते शिलाचरण आधी येऊ शकत नाही. म्हणून शील समाधी प्रज्ञा हा क्रम चुकीचा आहे असं माझं मत आहे. बाबासाहेबांनी पण प्रज्ञा आधी म्हटलेलं आहे. प्रज्ञाशील करुणा, आधी समज, आधी कळालं तर पाहिजे ना. चित्त कळालं पाहिजे, आपल्या सवयी, आपलं वर्तन कशातून निर्माण होतं ते कळालं पाहिजे, विचार प्रक्रिया कळाल्या पाहिजेत. म्हणजे स्वतःचं भान आलं पाहिजे, या कायेचं, जिवंत कायेचं भान आलं पाहिजे. तर प्रज्ञा येते, तर समज येते. समज आली तर शिलाचरण सुरू होतं आणि मग समाधीमध्ये
समाधीमध्ये चित्त जातं, परंतु त्याच्यातून दुसरा एक परिणाम असा निघतो की आपण एक सामाजिक प्राणी असल्यामुळे, मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. मनुष्य हा समाजशील आहे. सगळेच सगळेच प्राणी कळपानच राहतात. म्हणजे त्यांच्या त्यांच्या गटात ते असतात, ग्रुपमध्ये असतात, कळपात असतात. माणूस पण कळपातच असतो, त्याला आपण समाज म्हणतो. परंतु माणूस जरा हुशार प्राणी आहे, कारण त्याच्यामध्ये जागृतीचा अंश आहे. तर तो अं, सामाजिक ध्येय धोरणं तयार करू शकतो. समाज तर तयार समाज तर असतोच आधी, पण समाजाला पण तो जागृत माणूस किंवा जास्त समाजातली माणसं जास्त जागी असतील, जागृत असतील, तर सामाजिक धोरणं शहाणपणाची आणि कल्याणाची आणि हिताची, बहुजन हिताय बहुजन सुखाय, ती धोरणं निर्माण होतात. आणि याच्यातून काही, या समाजातून काही नेतृत्व तयार झालं तर आपलं आपलं शासन पण शहाणपणाचं असेल. शासन प्रशासन शहाणपणाचं असेल. म्हणून शेवटी मुद्दा इथंच येतो की सगळ्यांना शहाणं होणं गरजेचं आहे, प्रज्ञावान होणं गरजेचं आहे, त्यासाठी जागृत होणं गरजेचं आहे. त्यामुळे आपला मुद्दा, सतीचा मुद्दा, हा व्यक्तिगत तर आहेच आहे, हा सामाजिक पण आहे. हा सामाजिक आहे म्हणजे फक्त आपल्या समाजापुरताच नाही, हा राष्ट्रीय समाजास, म्हणजे भारतीय समाज जर आपण म्हटलो, तर भारतीय समाजाशी पण याचा संबंध आहे. आणि भारताचा संबंध जगाशी पण आहे. जगाचा संबंध भारताशी पण आहे. म्हणजे सगळ्या जगातला लोकांचा संबंध एकमेकांशी आहे. आणि आता हे नेटमुळं, या इंटेलिजन्समुळं, आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळं सगळं जग आता जणू काही जवळ 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 आलेलं आहे. आपण इकडून प्रश्न विचारतो आणि कोण उत्तर देतो आपल्याला माहिती नाही. तो कोणी व्यक्ती नाही, ती एक सिस्टम आहे, ते माहिती तंत्रज्ञान आहे. तिकडून ते उत्तर मिळतं. पण एक गोष्ट जाणवते की सगळं जवळ जवळ आलेलं आहे. समाज हा जागतिक समाज बनलेला आहे. कधी कधी ते म्हणतात ना, सगळं जग हे एक कुटुंबासारखं, कुटुंब नाही म्हणतायत, कुटुंबामध्ये एक जीव तर असते, पण सगळं ग्रुप हा एकच समाज, सगळं जग हे एकच समाज बनत चाललेला आहे. जागतिक समाज, जसा भारतीय समाज किंवा जातीतला समाज. आपण समाज म्हटलो की जात येते आपल्या समोर, कारण आपण त्या परिस्थितीत आहोत, कंडिशनमध्ये, त्या कंडिशनमध्ये, त्या परिस्थितीत आपलं तसं चित्त मन तयार झालेलं आहे. म्हणून आपण समाज म्हटलं की आधी जात येते, किंवा आपला बौद्ध समाज आपण म्हणतो. परंतु समाज म्हणजे विशिष्ट आयडेंटिटी नाही, समाज म्हणजे माणसांचा समाज. त्या समाजामध्ये हे उपसमाज किंवा उपगट असतात, ग्रुप असतात. आणि त्या ग्रुपला ती ती आयडेंटिटी असते. मग जातीची आयडेंटिटी असेल, मग जेवढ्या जाती आहेत तेवढ्या आयडेंटिटी, तेवढे समाज त्यांचे त्यांचे. मग काही त्याच्यातले काही एकत्र करून वेगवेगळे आणखीन उपगट तयार होतात, जसे SC ST OBC अमकं धमकं तमकं. त्याच्यामध्ये अनेक अनेक गट आहेत, उपगट आहेत. तर असं हे सगळं तयार होतं आणि त्याचं ते आपलं माइंड तयार होतं आणि आपण त्याच गोष्टीला धरून बसतो. माइंड त्या गोष्टीला धरून बसतो, आपण नाही. चित्त मन त्याला धरून बसतं आणि मग ते अं, ते अंतिम वाटतं. परंतु याच्यामध्ये जागृतीच्या प्रकाशामध्ये सगळा समाज जो आहे, जागतिक समाज, हा एक माणसं म्हणून, चित्त म्हणून, मन म्हणून एकच आहे. त्याचं लक्षण एकच आहे. त्याच्या कंडिशन्स वेगवेगळ्या असतील, त्याची परिस्थिती वेगवेगळी असेल, म्हणून त्याचे संस्कार वेगवेगळे असतील, त्या चित्तावरचे, त्या मनावरचे, पण त्याचं स्वरूप एकसारखंच आहे. त्याच्यामुळे हा हा सती जागृतीचा मुद्दा जो आहे, तो आपण जेवढा जास्त आपली चिंतनाची विचाराची झेप आपली जेवढी व्यापक विशाल होते, तेवढं आपल्याला जास्त 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 गोष्टी आपल्याला एका ठिकाणी दिसतात आपल्याला. जसं आता विमानात, आता जर तुम्ही विमानात बसलेले असाल,
तर तुम्ही जेवढं उंच 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 उडाल तेवढं खालची जी जमीन आहे ही एकाच दृष्टिक्षेपात दिसते एकाच त्याच्यात दिसते अशी मोठाचा मोठा भूभाग. आणि जेवढा उंच जाता पण ढगाच्या खाली असता तेवढं मोठं दिसतं. आणि ढगात गेल्या मग खालचं काही दिसत नाही, फक्त ढग दिसतात. ढगामध्ये पण थर आहेत. ते दोन ढगाच्या मधून जर ते चाललं विमान तर मग खालचा ढग दिसतो आणि वरचा पण दिसतो. मधली पोकळी पण दिसते. सगळं असं वेगळंच ते दिसतं ते, जे असेल ते. पण जेवढं आपण उंच उंच जातो तेवढं खालचं जे आहे ते छोटं छोटं वाटायला लागतं. किंवा आता एखादं समजा साधं उदाहरण जरी घेतलं आपण, की आता समजा जे मोठं रहाटगाडगं असतं ना, रहाटगाडगं, तर ते त्या रहाटगाडग्यात आपण खाली बसलो तर मग कमी भूभाग आपल्याला दिसतो. जेवढं आपला रहाटगाडगं वर 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 जातं आणि खूप उंचावर जातं तेव्हा आपल्याला आजूबाजूचा जो परिसर आहे तो एका दृष्टिक्षेपामध्ये येतो. जे खाली नाही तो वर गेल्यावर येतो. किंवा आपण ते डोंगराचं पर्वताचं आपण उदाहरण घेतलं तर पर्वतावर डोंगरावर जितकं उंच उंच आपण आपण जातो तितका आजूबाजूचा परिसर आपल्याला आवाक्यातला वाटतो, दृष्टिक्षेपातला वाटतो. तसं आहे. तर सतीचं काम जे आहे हे हळूहळू अशा प्रकारचं बनत जातं, असं असा एक थोडा अनुभव पण आहे. पण काही गोष्टी कल्पनेची भरारी मारायला काय हरकत आहे थोडीफार. कारण तर्क करतच मन मन हे तर्क विचार करतच, मग ते कल्पनेच्या भराऱ्या मारतं. पण आता विमानाचं जे आहे तर ते थोडंसं 2-3 वेळाला मी श्रीलंकेचा प्रवास केल्यामुळं थोडंसं माहिती आहे मला. थोडंसं माहिती, जास्त नाही. कारण तो प्रवास अं, जास्त करून रात्रीचा झाला. रात्रीच्या ज्या काही लाईटीमुळे जे काही खालचा भूभाग दिसतो त्याच्यावरून तो थोडासा अंदाज आपल्याला येतो. आणि एक 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 दोन प्रवास असे पहाटे पहाटे झाले. तर त्या उजेडामध्ये भूभाग दिसला. आणि तेवढा थोडासा अनुभवाचा भाग आहे. शेतावरून भाताची परीक्षा. तर थांबूया या ठिकाणी. जे मी थांबतो. तुम्हाला आणखीन काय तुमच्या कल्पना जर भरारी घेत असतील तर सांगा या ठिकाणी. बोला.